महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आतून ते हे करा म्हणून ताई या नगरसेविका ताई नंतर फोटो घेतो या पुढे या काका तुम्हीच करा सगळं तुम्हाला सिद्धांत भाऊ आम्ही आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय। मंगल मूर्ती मोरया। छत्रपती महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हे तुमच्यासाठी करत मंगल मूर्ती मोरया। प्रेस वाल्यांना 3 लोक मिळतात। या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता हे करूया हा साईडचे काढा पाटील साहेब आज स्वप्नील काम करणार आहे स्वप्नील पालकमंत्री महोदयांच्या निधीतनं 50 लाख रुपये खर्च करून अतिशय चांगलं असं उद्यान बनवण्याकरता साहेबांनी 50 लाख रुपये निधी दिलेला आहे। पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी अभिनंदन करून आभार मानूया। त्यास खास करून अगदी साहेबांचे निकटवर्तीय अशोक पाटील साहेब आहेत, आमचे सन्माननीय सभापती महोदय, नगरसेविका ताई हनवरजी आहेत। सर्वच कामाचा शुभारंभ झाला आमचे गुरुवर्य अशोक पाटील साहेबांतील ज्येष्ठ नागरिकांचं पत्रकार परिषदेचं काम आलं आणि आपल्याला वाट बघायला लावू नका म्हणून साहेबांचे आदेश गिरधारा मानवांनी ती सुद्धा एप्रिलनंतर जेव्हा नवीन बजेट होईल त्याच्या बापू शिवमंदिर पालकमंत्री साहेबांचे आपल्या वतीनं धन्यवाद। हॅलो भाऊ नाही आहे ना हॅलो भगवान की आता आम्ही शिवमंदिराजवळ बोल शंकर भगवान की झाला असताना काय चाललं काय म्हणतो
अयोध्या साहेबांना फोन लावला होता पण ते पुण्याला आहे. डेव्हलपमेंटचं काम आहे. नाही, शिथिल झाली. शिथिल झाली. स्वप्नील तर ते रे बाबा, hometown आहे त्याचं. तुम्ही ते ना तुम्ही थांबे करूया. एक फोटो घेऊया सर. मागून घ्या थोडंच, या मागून घ्या. आज ज्योतिनगर भागामध्ये अतिशय जुनं असं गार्डन ज्याचं नाव कवितेची बाग. खरं म्हणजे आमचे मित्र गिरिजाराम हळणूर साहेबांनी पालकमंत्री महोदय संजय शिरसाट साहेबांना विनंती केली की हे गार्डन अतिशय जुनं आहे, नागरिकांचा रिटायर नागरिकांची मागणी आहे, या उद्यानाकरता एक विकासाकरता आपला निधी द्या. पालकमंत्री महोदयांनी संजय शिरसाट साहेबांनी जवळपास 50 लाख रुपये या उद्यानाची संरक्षित भिंत असेल, आतलं पेविंग ब्लॉकचं वगैरे काम असेल त्या सगळ्यांकरता दिले. आणि खास करून या कामाच्या शुभारंभाकरता आमचे सन्माननीय नगरसेवक मित्र साहेबांचे चिरंजीव सिद्धांत भैया शिरसाट हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर सिटीजनच्या यांच्या शुभ हस्ते आज या कामाचा शुभारंभ झाला. आमचे मित्र गिरिजारामजी हळणूर या ठिकाणी आहेत, सन्मान्य नगरसेविका सुमित्राताई हळणूरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक नागरिक उपस्थित आहेत. खरं म्हणजे नागरिकांना जे पाहिजे ते देण्याचं काम शिरसाट साहेबांनी केलेलं आहे आणि एक दर्जेदार काम असेल, गतीने होणारं हे काम असेल. लवकरच शिरसाट साहेबसुद्धा या कामाला भेट देणार आहेत. लवकरच या झालेल्या कामाचं लोकार्पण माननीय पालकमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होईल. नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आहे. आपण बघतो की या उद्यानामध्ये सकाळी फिरण्याकरता अनेक नागरिक येत असतात आणि खास करून त्यांनीसुद्धा पालकमंत्री महोदयांचे आभार मानले. हे असतं काम जे जनतेला पाहिजे ते देण्याचं काम शिरसाट साहेबांनी केलं, म्हणूनच लोकसुद्धा त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत. मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वांचे लोकप्रिय आवडते पालकमंत्री आमदार संजयजी शिरसाट साहेब यांनी प्रभाग क्रमांक 19साठी जवळपास 13.5 कोटी रुपयाची मंजुरी दिली होती कामाला. त्याच्या वर्क ऑर्डर झालेल्या होत्या आणि आचारसंहितेमुळे ते कामं चालू करता आले नव्हते. परंतु त्याच वेळेस आम्ही लोकांना प्रॉमिस केलं होतं की आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत ते सगळे कामं होतील. तर त्याप्रमाणे जरी आमचे सगळे उमेदवार या भागातून पराभूत झालेले असले तरी नागरिकांना दिलेला शब्द आम्ही मोडत नाही. आम्ही इलेक्शनसाठी नाही, आम्ही नागरिकांसाठी आहोत. नागरिकांना सुविधा देणं हे आमचं काम आहे. शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ते 20% राजकारण इलेक्शनमध्ये संपलं. आता 80% समाजकारणचा जो भाग आहे त्याच्यातूनच आम्ही नागरिकांची सेवा करत राहणार आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज जवळपास 4 ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. पहिलं कवितेच्या गार्डनचं ज्योतिनगरच्या, तिथं जवळपास 50 लाख रुपये खर्च करून कवितेचं गार्डनची कंपाऊंड वॉल जी 95ला खैरेसाहेब पालकमंत्री असताना बनवली होती आणि आता शिवसेनेचे संजय शिरसाट पालकमंत्री आहेत तर त्यांच्या निधीतून त्या ठिकाणी ती कंपाऊंड वॉल बनवण्यात येईल. काही इंटरनल कामं आहेत त्या गार्डनची तेही त्या पैशातून करण्यात येतील. दुसरं जयनगरमध्ये फार जुनी ओपन स्पेस होती, त्यालाही फार 30-40 वर्षापूर्वी कंपाऊंड वॉल बनवली, तीही जीर्ण झाली होती आणि त्या ठिकाणचे जॉगिंग ट्रॅकचे गट्टू उखडले गेले होते. तर ते दुरुस्तीचे लोकांची डिमांड होती, तिथंही 50 लाख रुपये पालकमंत्र्यांनी मंजूर केले आणि त्याही कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. तिसरं, एक कॉन्क्रीट रोड राहून गेला होता शिवमंदिर पासून ते आलाप अपार्टमेंटपर्यंत. आपले आमदार आपले
सतीश भाऊ यांच्या घरासमोरचा, त्या रस्त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे. तोही कॉन्क्रीटमध्ये चांगला दर्जेदार रस्ता असा तयार होणार आहे. आणि चौथं जे भूमिपूजन आहे त्या या ठिकाणी श्रीनगरमध्ये या ओपन स्पेसचं होतं आहे. इथल्या नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा जवळपास 50 लाख रुपये मंजूर करून इथली कंपाऊंड वॉल, बाकीचे नागरिकांच्या मागणीप्रमाणे इथल्या बाकीच्या डेव्हलपमेंट हे सगळे कामं या पैशातून होणार आहेत. अजूनही बाकी कामाचे उद्घाटन आहेत. प्रतापनगरच्या लोकांना प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे तो कॉन्क्रीट रोड तयार झालेला आहे. त्याच्या साईडला गट्टू लावणे वगैरे फिनिशिंगचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर पालकमंत्र्यांची वेळ घेऊन त्याचंही लोकार्पण करण्यात येईल. त्याचप्रमाणे देवानगरीच्या लोकांची जी डिमांड होती त्या ब्रिजच्या बाबतीमध्ये, तर त्यालाही जवळपास 1-1.5 कोटी रुपये मंजूर करून झालेले आहेत पालकमंत्र्यांकडनं. त्या ब्रिजच्या भूमिपूजनाचंही कामाच्या भूमिपूजनाचंही लवकरच या ठिकाणी सुरुवात होईल. आणि या ठिकाणी जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या फक्त आणि फक्त पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचे सगळे शिवसैनिक आजीमादी पदाधिकारी मिळून लोकांमध्ये मिळून मिसळून आम्ही त्यांच्या जे काही प्रॉब्लेम असतील ते पालकमंत्र्यांकडनं निधी उपलब्ध करून घेऊन ते निश्चितपणे सोडवणार आहोत. आपलं नाव सांगा सर. मी गिरजाराम महानोर, ज्योतिनगर प्रभागाचा माजी नगरसेवक. संरक्षण भिंतीचं उद्घाटन माननीय सिद्धांतजी शिरसाट यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यांचं भरपूर स्वागत आमच्या या कॉलनीमध्ये. आणि या संरक्षण भिंतीसाठी आम्ही जवळजवळ मागील 3-4 वर्षापासून पाठपुरावा केला होता साहेबांशी. साहेब 3-4 वेळेस आमच्या कॉलनीमध्ये आले होते शिरसाट साहेब. त्यांनाही सांगितलं होतं तर त्यांनी हे कामाला चांगलं आम्हाला 50 लाखाची निधी देऊन हे आता उद्याचं काम भरभराटीने चालू होईल. आणि अजून एक आमचं काम त्यांना सांगितलेलं आहे, त्याला 65 लाखाची मंजुरी दिली असं त्यांनी सांगितलं होतं. आमच्या कॉलनीचा जो पूल आहे तो दर पावसाळ्यामध्ये भरून जातो आणि पाणी सगळं कॉलनीमध्ये येतं. त्यांनी ते स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्यालाही मंजुरी मिळेल असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. मला वाटतं मी त्यांना विनंती करतो सगळ्या कॉलनीवाडीकडून की त्यांनी याच वर्षी त्या पुलाचं पण काम संपवून आम्हाला जी मदत दिली त्या मदत चांगल्या प्रकारे दिली आणि मी त्यांचा फार आभारी आहे. कॉलनीवासी पण खूप आभारी आहे.